नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कोमल. आज तुमच्याशी ज्या विषयावर बोलायचं आहे ना, तो खूप विषय नाजूक आहे. माहिती नाही ही योग्य वेळ आहे का, कारण माझ्या ज्या मिस्टरांबाबत घडलं आहे आणि आपण व्हिडिओ थोडा लाँग होईल तर प्लीज इरिटेट होऊ नका. पण प्लीज कृपया करून सांगते, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीच ठरवा काय करायचं ते. मिस्टर माझे 24 तारखेला ॲडमिट झाले आणि इतक्या पटापट अशा गोष्टी घडत गेल्या की हातातून सगळं निसटत चाललं हे मला दिसत होतं. त्यामुळे मी खूप पॅनिक झाली होती. आणि आपल्याला अशा अवस्थेत मी काय कोणी पण असो, ज्यावेळेस एका बाईचा नवरा एकदम आपल्याला दिसतो आहे की मृत्यूच्या दारात चालला आहे जवळजवळ, आपण आतून पॉझिटिव्ह राहण्याचा खूप प्रयत्न करतो. 24 तारखेनंतर इतक्या गोष्टी विचित्र आयुष्यात घडत गेल्या की रात्री 23 तारखेच्या रात्री सगळं व्यवस्थित होतं. रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि 24 जशी सुरू झाली माझ्या आयुष्याचं पूर्ण म्हणतात ना चित्रच बदलून गेलेलं आहे. ते न विसरण्यासारखं आहे, विसरू शकत नाही. फक्त सांगण्याचा उद्देश हा आहे की जर मी तुमच्याशी आज ह्या गोष्टी शेअर करते आहे तर याचा नक्कीच कोणाला ना कोणाला फायदा होणार म्हणजे होणारच, जर तुम्ही त्या सिरियसली घेतल्यात तर. कारण 24 तारखेला मिस्टर ॲडमिट झाल्यानंतर हॉस्पिटल पॉलिसीवाल्यांनी ऐनवेळी दगा दिला. बिल वाढत चाललेलं. मिस्टरांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. डॉक्टर जसं सांगत होते आम्ही ते करत होतो. आणि कुठेतरी म्हणजे म्हणतात ना, माझी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं, मला दुसरं काहीच, स्वामींचं नामस्मरण तर कायमस्वरूपी तोंडात होतं, कुलदेवतांचं होतं, देवांचा धावा चालूच होता. कारण तो क्षण इतका डेलिकेट आणि म्हणजे इतकी ती नाजूक वेळेतून मी गेली आहे ना की आयुष्यात मी माझ्या मुलाच्या म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस, ज्यावेळेस प्रेग्नन्सी होती आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर, ती पण वेळ इतकी डेंजर नव्हती जी मी 24 जुलैपासून अनुभवत होते. आणि तिचा अंत 1 ऑगस्टला झाला. सांगताना मी खूप आता म्हणजे प्रॅक्टिकली आणि खूप स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करते आणि मी स्ट्रॉंग आहे आणि मी होणारच. पण इतक्या ह्या वेळेत ना काही लोकांनी इतका भावनांशी खेळ मांडलेला ना, त्यातले ठराविक म्हणजे त्या लोकांचा मी नक्कीच उल्लेख करेन, कारण आज माझ्यासोबत घडलं आहे. आपण त्या क्षणी ना खूप विस्कटलेलो असतो. आपलं डोकं चालत नाही. आपलं फक्त भावनिकरित्या आणि देवावर तर अतोनात श्रद्धा असते की काही करून आमच्या माणसाला उठव. त्यावेळेस ना पैशांकडे पाहिलं आम्ही. हॉस्पिटल जे सांगेल तसं त्यांच्यावर ट्रस्ट करत गेलो. जी अमाऊंट बोलतील ती भरत गेलो. पॉलिसीने हातवर उचलले की या आजाराला आम्ही एवढेच देऊ शकतो. ब्रेनस्ट्रोकसारख्या हा हिडन पॉईंट होता. फॅमिलीसोबत होती, पण ती मुमेंट अशी होती ना की कोणाशी फाईट करण्यासारखी वेळ नव्हती. मला एवढंच होतं की माझ्या मिस्टरांनी एकदा तरी डोळे उघडून माझ्याकडे बघावं आणि बोलावं. ज्यावेळेस आपल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकलं जातं ना, ती वेळ खूप डेंजर असते. खूप म्हणजे खूप, की त्याचं आपण काहीच मांडू शकत नाहीत भावना. त्या काय असतात, ज्यांच्या आयुष्यात तो फेज आला आहे त्यांनाच ठाऊक आहे. थोडं मी फटाफट बोलते, व्हिडिओ लाँग होईल म्हणून समजून घ्या. पण त्या क्षणी जे माझ्यासोबत घडलं, कारण खर्च खूप आवाक्याच्या बाहेर होत चाललेला. डॉक्टरांनी नंतर सजेस्ट केलं की आपण कदाचित ओपन सर्जरीला जावं लागेल. त्याची अमाऊंट ॲप्रॉक्स 20 लाखाच्या आसपास होऊ शकते. होते नव्हते तोपर्यंत बिल एक 12-13पर्यंत क्रॉस झालं होतं. नंतर फॅमिली पण आपल्याला सपोर्ट करून किती करणार ना. प्रत्येकाचे आपापली फॅमिली असते, प्रत्येकाला जबाबदाऱ्या असतात. तरी देखील होईल तेवढं जे ते आपल्या परीने करत होतं. मुलाचे मित्र माझे म्हणाले की काकी आपण ना इन्स्टाला वगैरे अशा त्या डोनेशनचं हे करूया का. तर मला तेव्हा डोक्यात काहीच नव्हतं. मला एवढंच होतं की माझा नवरा उठला पाहिजे, त्याने डोळे उघडायला हवेत. मी माझ्या मुलाला म्हटलं, त्या मुलाच्या मित्रांनी येऊन डिस्कस केला की काकी करू का. म्हटलं ठीक आहे, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. मुलाने इन्स्टाला त्या पब्लिसिटी करण्यासाठी, डोनेशनसाठी ती ॲडव्हर्टायझिंग हे केली. यूट्यूबला देखील मी टाकली होती. नंतर फुलाची पाकळी जो तो आपापल्या परीने करत होता. बहीण, भावंड, दीर, नंदा प्रत्येक ट्रस्टीकडे जाऊन हेल्प मागण्याचा प्रयत्न करत होते. पण झालं असं की त्या ट्रस्टी आपल्याला एक ठराविक अमाऊंट देते, त्याला पण वेळ असतो. आणि त्या हॉस्पिटलने असं केलेलं की रोज मला 25 ते 30 मॅक्स टू मॅक्स 35,000 रोज पे करावेच लागायचे. त्याशिवाय सकाळी आधी 7ला कॉल यायचा की या पेशंटचे हे एवढे पे करा. त्याशिवाय मग आपल्याला मनात भीती होती की ह्या पैसे न भरण्यामुळे माझ्या नवऱ्याच्या ट्रीटमेंटमध्ये कुठे व्यत्यय नको यायला. त्या भीतीपोटी मी कुठलाच विचार न करता पैसे आम्ही भरत गेलो.
नंतर मग बहीणने त्या जशा लालबागची पण ट्रस्ट आहे, सिद्धिविनायकची ट्रस्ट आहे, अशा बऱ्याच ठिकाणी ती कॉल करून कॉन्टॅक्ट करत होते फॅमिली मेंबर्स. तर तिचा कॉल हा लागला आपल्या अक्कलकोट स्वामी समर्थच्या इथे. असं ती म्हणजे तिला ते सर्च झाला गुगलवर नंबर, तर तिने तो नंबर लावला की इथे असं असं स्वामी समर्थांची म्हणजे ट्रस्ट आहे आणि तिथून काही पैसे. तर तिथून ते भाऊ माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग आहे, त्यांची कॉल हिस्ट्री आहे, त्यांचा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअपचं चॅट आहे. मी पुन्हा केव्हा तरी तो मोठा व्हिडिओ करून ह्या सगळ्या गोष्टी तिथे दाखवेन. आपण आज काही झालं की श्री स्वामी समर्थ म्हणतो, म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे, देवाचा गैरवापर करू नका. त्या क्षणी जो माझ्या भावनांशी खेळ खेळला गेला ना, आणि बहिणीने मला सांगितलं की अगं अक्कलकोटला फोन लागला आणि त्या गुरुजींनी ना मला ह्यांची वेळ जन्मवेळ वगैरे विचारले. मी त्यांना आपलं सगळं प्रॉब्लेम सांगितला, पण ते ट्रस्टी नाही आहेत, पण ते गुरुजी आहेत आणि अक्कलकोटमध्ये बसस्टँड आहे तिकडे त्यांचं ऑफिस आहे. बहिणीने माझ्याशी डिस्कस केला की त्या गुरुजींनी यांची ना भाऊजींची बर्थडेट वगैरे मागितली आहे, ती तू पटापट सेंड कर. त्या क्षणी इतकं पॅनिक आणि इतकं म्हणजे मी कंटिन्युअस हॉस्पिटलच्या ICUच्या बाहेर बसणं काय असतं ना, ते ज्याचे पेशंट असतात त्यांनाच ठाऊक आहे खरंच. तिथे बाहेर बसून मी फक्त देवांचा धावा करत होती आणि कधी आवाज येतो आहे आतून की तुमच्या पेशंटने बोलावलं हे ऐकण्याची वाट बघत होती. त्या क्षणी त्या गुरुजींशी माझं बोलणं झालं. आधी म्हणजे थोडंसं मनात काचकूच वाटली की पण स्वामी समर्थ ते बोलताना पण हॅलो नाही, श्री स्वामी समर्थ ताई, होतील तुमचे मिस्टर बरे. आणि खरं सांगते त्यांनी इतका विश्वास दाखवला की ना की 87% सांगतो तुम्हाला ते बरे होणार 2 दिवसात आणि 13% आहेत ना, हे म्हणजे कॅल्क्युलेशन एवढं सगळं सांगत होते की 87% ते 2 दिवसात डोळे उघडणार आणि 13% उरलेल्या एका दिवसात. ही मी तुम्हाला खात्री देतो. एक पूजा करावी लागेल. तर रात्रीचे काहीतरी 6-6:30 संध्याकाळ सुरू झाली, म्हणजे संध्याकाळचे 6-6:30 होऊन गेले होते. तर मी म्हटलं की 2 मिनटं असं झालेलं की, पण ते म्हटलं की ती फीज तुम्हाला ऑनलाईन पे करावी लागेल, त्याचे चार्जेस 4,000 रुपये. तेव्हा मी त्यांना सरळ म्हटलं की बघा गुरुजी, माझे मिस्टर ना, मी त्यांच्याशी कधी कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला डेट पण सांगते, आय थिंक सो, एकच मिनिट, संध्याकाळ 28 जुलैला ॲक्च्युली त्यांच्याशी माझं बोलणं सुरू झालेलं. 28 जुलैला त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ना एक पूजा आहे ती करावी लागेल आणि त्याचे चार्जेस आहे 4,000 रुपये. तर 2 मिनटं असं हे झालं, कारण 4,000 रुपये त्यावेळेस ती अशी माझी परिस्थिती की मला 400 रुपये पण खूप महत्त्वाचे वाटत होते, कारण ज्या प्रकारे मला पैसे समोर हॉस्पिटलसाठी सारखे द्यावे लागत होते. मी त्यांना एकच म्हटलं की गुरुजी, उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि माझे मिस्टर आणि मी ना गेल्या वर्षी पण गुरुपौर्णिमेला अक्कलकोटमध्ये होतो आणि आजही आम्ही तिकडे असणार होतो, पण हे का घडले माहिती नाही. स्वामींची काय इच्छा आहे ते बरे होऊ देत, मी तुम्हाला येऊन भेटेन आणि स्वखुशीनं तुम्हाला मी तुमची दक्षिणा देईन. आणि मी म्हटलं की मी स्वखुशीने येऊन तुम्हाला गुरुजी तिकडे येऊन देईल, फक्त माझ्या नवऱ्याला बरं वाटू दे आणि माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक होऊ दे. गुरुजींनी म्हणजे आपल्याला ती लोक त्यावेळेस असं काही हे करतात ना की आपल्याला त्या क्षणी असतं नाही, समोरचं जे बोलतो ते बरोबर आहे. आणि माझी तरी मनस्थिती माझ्या फॅमिलीची अशी होती, जो जे सांगेल, ज्या देवाची पूजा करायला सांगेल आम्ही त्यावेळेला ते करत होतो. कारण 24 जुलैपासून 1 ऑगस्टच्या त्या रात्रीपर्यंत आम्ही पूर्ण फॅमिलीना म्हणजे जो जे सांगेल तेच आम्हाला बरं वाटत, की नाही की आता हे उठणार आहेत, मिस्टरांना जाग येणार आणि ही पूजा करायची, हा मंत्र बोलायचा आहे. अक्षरशः दादांनी मला इतकं वाईट वाटतं आहे, पण मला ह्या गोष्टीचं खरंच हसू येतं आहे की तुम्ही देवांचं नाव घेऊन अक्षरशः अक्कलकोटमध्ये तुमचं ऑफिस आहे म्हणताय आणि तिथले गुरुजी आहात आणि पूजा केल्यावर आराम येईल आणि मी तुम्हाला घरी काही वस्तू पाठवेन, ते त्यांच्यावरून ओवाळून फेकून द्या. हे सगळं इतकं त्या क्षणी आपण अंधश्रद्धा नाही म्हणता येणार, पण स्वामींवरची ती भक्ती अफाट आहे माझी. आजही विश्वास तुटलेला नाही आहे स्वामींवरचा. जे काही आयुष्यात हे वादळ आलं आहे ह्याला पण काहीतरी स्वामींची लीला असणार, काहीतरी घडणार, हा माझा आतून विश्वास आहे. वाईट या गोष्टीचं वाटते की स्वामींचं नाव घेऊन त्यांनी मला इतकं काही सांगितलं आणि आम्हीही तो विश्वास ठेवून मी पैसे आधी स्टार्टिंगला काहीच भरले नाही. म्हटलं सध्या तरी माझी गुरुजी नाही आहे, पण त्यांनी मला रात्री ते मी तुम्हाला फोन करेन, तुम्ही ते मंत्र बोला आणि त्यानंतर ना तुम्हाला खरंच आराम येईल तुमच्या मिस्टरांना. म्हणजे अशा त्यावेळेस आपण खूप भावनिक असतो, मी सांगू नाही शकत आहे माझी त्या क्षणाला काय मनस्थिती होती. मला फक्त कुठून तरी एवढंच मी कन्फर्मेशनची वाट बघत होती की माझे मिस्टर बरे होणार आहेत, 100% बरे होणार. ह्याच मी याचीच आतुरतेने वाट बघत होती. विश्वास ठेवला. त्यांनी रात्रीच्या 11 वाजता फोन केलेला मला. हॉस्पिटलमध्ये मी आणि माझी बहीण होतो
आणि आम्ही म्हटलं की दोघी बहिणींनी एकत्र एक मिनटं बोललो की एवढ्या रात्री कुठली पूजा केली जाते. तरी पण मनात शंका न ठेवता, कारण प्रत्येक फोन केला की ते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंच बोलायचे. त्यामुळे स्वामींचं कुठेतरी आणि विश्वासाला माझ्या तडा नको जायला म्हणून मी म्हटलं नाही, तुमच्यावरची ही श्रद्धा मी नाही तोडणार, नाही माझा विश्वासघात होणार सगळं. ह्या आशेवर ना मी त्यांनी सांगितले ते मंत्र बोलले, त्यांनी आणि माझ्या परीने तेव्हा तर 4,000 माझी खरंच परिस्थिती नव्हती द्यायची, पण मी त्यांना 2 दिवसांनी ना 1,000 रुपये हे ट्रान्सफर केले. माझ्याकडे जीपेचा स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला हवं तर दाखवू शकते. म्हणजे मला इतकं वाईट वाटते हा व्हिडिओमधून मी स्वामींचं नाव घेऊन लोक आपल्याला कुठल्या थराला फसवू शकतात, की एक आज बाई ICUच्या बाहेर तिच्या नवऱ्याच्या बरे होण्याची वाट बघते आहे. सगळी परिस्थिती त्यांना सांगितली असताना पण ते मला इतकं खोटं लबाडीने फसवू शकतात. आणि ते फक्त स्वामींचं नाव घेऊन, म्हणजे स्वामी त्यांना काय शिक्षा देतील यांची त्याला भीती नाही. म्हणजे बाहेर बघा काय चाललं आहे. म्हणजे लोक आज फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मी म्हणत नाही यातले सगळेच वाईट आहेत, पण अशा लोकांमुळे खरंच जेन्युइन आणि जे मनापासून स्वामींची भक्ती करतायत त्यांच्यावरचा पण विश्वास उडून जाणार नाही का, तुम्हीच सांगा मला. कारण मी तरी त्या क्षणी खूप मी सांगू शकत नाही की ज्या वेळेतून मी गेली आहे, खूप डोळे झाकून त्या माणसावर विश्वास ठेवला की दादा नाही हो, बरे होऊ देत माझे मिस्टर, मी स्वतः येऊन तुम्हाला स्वखुशीने तिकडे देईन, जे काय तुम्ही फीज बोलाल, जी काय दक्षिणा असतील. पण नाही हो. त्यानंतर 4 दिवसांनी माझ्या बहिणीने फोन केला की तुम्ही पाठवणार, कुरिअर आलं नाही, तुम्ही ॲड्रेस पाठवा, मी पाठवतो, असं बोलून चक्क त्या माणसाने ना आम्हाला उल्लू बनवलं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, बहीण खूप चिडली. नंतर तिने 1 ऑगस्टला जसे हे वारले त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी बोलली हा माणसाने आपल्याला इतकं खोटं फसवलं आहे, आपल्यासारखे अजून कोणी फसू शकतात. तिने फोन केला 3 की 4 तारखेला आणि बोलली की गुरुजी काय झालं, तुमचं कुरिअर आलं नाही आहे, पेशंट तर आमचा बरा झाला आहे, असं ती मुद्दाम खोटं बोलली की तो माणूस समोरून काय बोलतो आहे. तेव्हा त्याच्या मे बी लक्षात आलं असेल की आम्हाला काहीतरी कळालं आहे त्याच्याबद्दल, म्हणून त्याने फोनवर याला नकार दिला की नाही, ते गुरुजी नाही आहेत जे तुमच्याशी त्या दिवशी बोलले, मी दुसरा कोणीतरी बोलते. मग ती खूप चिडली की तुम्ही असं स्वामींचं नाव घेऊन जी फसवणूक बाहेर करताय ना, हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे सांगते, आपण अशा वेळेला खूप भावनिक, खूप पॅनिक झालेलो असतो. पण आज खरंच खूप वाईट वाटतं की स्वामींचं नाव घेऊन बाहेर खूप फसवणूक करणारी लोकांचा सुळसुळाट झाला आहे. आपल्याला नसतो हो कंट्रोल. मी स्वतः फसले ना त्या क्षणी, आपल्याला नाही कळत त्या क्षणी ज्या वाईट वेळेत आपण असतो. आपल्याला फक्त आपला माणूस बरा झाला पाहिजे, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, या आशेवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. तर मी हळूहळू तुमच्याशी शेअर करेल की माझे मिस्टर ॲडमिट झाल्यापासून मी किती वाईट गोष्टींमधून ते अनुभवत पुढे आली आहे. तर तुम्ही कुठेही विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करा. स्वामींचं नाव घेऊन जरी आपल्याला कोणी सांगत असेल तर पूर्ण पडताळणी करा. कारण लोकांचं बाहेर खरंच सांगता येत नाहीत. खूप वाईट परिस्थिती आहे की लोक देवालाही घाबरत नाही आहेत. आज माझ्यासोबत झालं, कोणासोबत होऊ नये म्हणून मी या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्यात. आणि तुम्हाला खरंच विश्वास नसेल तर मी ते स्क्रीनशॉट आणि नंबर सांगेन. तो फोन नंबर पण माझ्याकडे आहे, तुम्हाला नोट डाऊन करायचं तर करू शकता. 8766600481 असं त्या स्वामींचं नाव, त्या स्वामी समर्थ बोललेले गुरुजी, त्यांचा हा नंबर आहे. त्यांचं नाव मला माहिती नाही, ते बहिणीला ठाऊक असेल, कारण मी त्या मनस्थितीतच नव्हते. माझं एवढंच होतं की माझे मिस्टर बरे होऊ दे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी अलर्ट व्हा की श्री स्वामी समर्थ बोलून फसवणारी लोक खूप बाहेर आहेत. पण आपल्या स्वामींवरची श्रद्धा आपण नाही तुटू द्यायची. आणि माझ्या आयुष्यात इतकं वादळ आलं आहे, ते होणार, हे सगळं व्यवस्थित होणार. ही स्वामींची लीला आहे, काही ना काही स्वामींचे प्लॅनिंग्स आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी घडल्यात माझ्या आयुष्यात आणि होणार. इथून पुढे सगळं चांगलंच होणार. माझे मिस्टर देखील माझ्यासोबतच आहेत, त्यांचे ब्लेसिंग माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी मला इतकं आतून स्ट्रॉंग केलं आहे. आणि स्वामी पाठीशी आहेत म्हणून मी आज तुमच्याशी, आता जवळजवळ 20 दिवस झाले माझ्या मिस्टरांना जाऊन, पण मी तुमच्याशी इतक्या कॉन्फिडेंटली बोलते कारण स्वामींची शक्ती माझ्या पाठीशी आहे. आणि प्लीज कोणावरही विश्वास ठेवू नका डोळे झाकून. व्हिडिओ नक्की बघा आणि प्लीज शेअर करा, कारण माझ्यासारख्या दुसऱ्या ताईची फसवणूक होऊ नये. प्लीज.